हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ स्वर्णा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या 3 ऋतूपैकी उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त प्लांट हे खराब होतात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे की उन्हाळ्यामध्ये प्लांट खराब होण्याची कारणे कोणती आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। उन्हाळ्यामध्ये प्लांट खराब होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे पाणी। कमी प्रमाणात पाणी देणे, जास्त प्रमाणात पाणी देणे, चुकीच्या वेळी पाणी देणे किंवा योग्य पद्धतीने पाणी न देणे यामुळे उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त प्लांट खराब होतात। कुंडीमध्ये जेव्हा आपण पाणी देतो तेव्हा वरच्या थरातील माती फक्त ओली होते, काही इंच माती ओली होते आणि ती गरम हवेमुळे, उष्णतेमुळे लगेच कोरडी सुद्धा होते। ते पाणी मुळापर्यंत पोहोचतच नाही। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये नेहमी डीप वॉटरिंग करायची, म्हणजे कुंडीचे जे ड्रेनेज होल असतात त्यामधून पाणी बाहेर निघेपर्यंत आपल्याला पाणी द्यायचं आहे, तरच ते पाणी आहे ते पूर्णतः रूटपर्यंत पोहोचते आणि प्लांटला मिळते। त्याचप्रमाणे चुकीच्या वेळी सुद्धा पाणी देणं टाळायचं आहे। दुपारी 12 ते 5 यामध्ये आपल्याला पाणी द्यायचं नाही, त्यामुळे मुळं खराब होऊ शकतात। बऱ्याच वेळा आपण पाणी दिलं तेव्हा माती ही गरम असते आणि गरम मातीमध्ये पाणी ओतल्यामुळे एकतर त्या पाण्याची वाफ होते किंवा गरम झालेलं पाणी आहे ते मुळापर्यंत जातं आणि मुळे खराब होतात। त्यामुळे सकाळी 12च्या आत आणि संध्याकाळी आपल्याला झाडांना पाणी द्यायचं आहे। उन्हाळ्यामध्ये झाडांना अशा पद्धतीने पाण्याचा फवारा सुद्धा अधूनमधून द्यायचा, त्यामुळे प्लांटची पाने आहेत ती फ्रेश राहतात, हिरवीगार राहतात। बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये कुंडीतील माती ही कडक झाल्यासारखी जाणवते, त्यामुळे 10 ते 15 दिवसातून एकदा माती ही मोकळी करून घ्यायची, जेणेकरून आपण मातीमध्ये दिलेलं पाणी आहे ते खालच्या थरातील मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचेल। त्याचप्रमाणे कुंडीतील माती मोकळी केल्यामुळे कुंडीमध्ये हवा खेळती राहून प्लांटच्या मुळांना भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन सुद्धा मिळेल। उन्हाळ्यामध्ये प्लांटची पाण्याची गरज जास्त असते, तरीसुद्धा आपण ओव्हर वॉटरिंग करणं हे टाळायचं आहे। ओव्हर वॉटरिंग केल्यामुळे सुद्धा प्लांट हे खराब होतात। त्याचप्रमाणे बऱ्याच झाडांची ही उन्हाची गरज असते, ती कमी जास्त असते, त्याप्रमाणे आपल्याला प्लांट हे शिफ्ट करून घ्यायचे आहे। ज्या ठिकाणी अति कडक ऊन असतं त्या ठिकाणी आपल्याला ग्रीन नेटचा वापर करायचा आहे। ज्या प्लांटला शेडची गरज आहे असे प्लांट आपण शेडमध्ये शिफ्ट करायचे आहेत। उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूनुसार, त्याचप्रमाणे प्लांटच्या उन्हाच्या गरजेनुसार जर आपण त्यांची जागा बदलली नाही तर ते प्लांट हे उन्हाळ्यामध्ये पूर्णतः खराब होतात। उन्हाळ्यामध्ये रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे सुद्धा प्लांट आहेत ते जळून जातात। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ऑर्गॅनिक खते, सेंद्रिय खते वापरायची, त्यामध्ये कंपोस्ट, व्हर्मी कंपोस्ट, कुजलेलं शेणखत यासारखे खते आपण प्लांटला वापरली तर त्यामुळे प्लांटला इजा होत नाही किंवा प्लांटची पानेही जळत नाहीत। उन्हाळ्यामध्ये हार्ड प्रूनिंग केल्यामुळे, प्लांट मोठ्या प्रमाणात कट केल्यामुळे, त्याचप्रमाणे प्लांट रिपॉट केल्यामुळे सुद्धा प्लांट मरतात। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये प्लांटची रिपॉटिंग, त्याचप्रमाणे हार्ड प्रूनिंग करणे, छाटणी करणे हे टाळायचं आहे। उन्हाळ्यामध्ये कुंडीतील माती आहे ती लवकर कोरडी पडते, त्यामुळे प्लांट हे सुकतात, कोमेजतात। त्यामुळे कुंडीतील जी माती आहे त्यावरती आपण वाळलेली, सुकलेली पाने किंवा नारळाचे जे साल असतात त्याचं जर आच्छादन घातलं, म्हणजेच मल्चिंग केली, तर कुंडीतील माती ही ओलावा धरून ठेवते आणि प्लांटसुद्धा मग लगेच सुकत नाहीत। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गार्डनिंग रिलेटेड असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।